निष्काम सेवेला भ्रष्टाचाराचा डाग, वर्दीची अस्मिता आणि आमचे कर्तव्य. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, जय चौधरी क्रिएटरमध्ये आपले स्वागत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जळोते जिने लाजिरवाने, ज्या जगण्यात नीतिमत्ता नाही ते जगणे व्यर्थ आहे. मित्रांनो, निष्काम सेवा हे बिरुदवाक्य घेऊन आपल्या होमगार्ड जवान ऊन वारा पावसाची तमा न बाळगता समाजासाठी उभा असतो. पण दुर्दैवाने याच पवित्र वर्दीला काही नराधामांनी भ्रष्टाचाराचा काळिमा फासला आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ एका घटनेची बातमी नाही, तर ही एक आरोळी आहे त्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीविरुद्ध आणि आपल्या प्रामाणिक जवानांच्या सन्मानासाठी. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून या म्हणीप्रमाणे आमचं वर्तन नाही. मीही या संघटनेतील एक सहभाग आहे. मी या संघटनेतील एक जवान आहे. मित्रांनो, सत्याचा हा आवाज बुलंद करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक जवानांपर्यंत पोहोचवा. परभणीच्या भूमीत जेथे संतांचे विचार रुजले, तेथेच काही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केला. पदोन्नतीसाठी आपल्याच सहकार्याकडून लाच मागणाऱ्या या नालायक लोकांची नावे आज समाजासमोर येणे गरजेचे आहे. हे पहा, या भ्रष्टाचारी करणाऱ्यांचे प्रमुख सूत्रधार किंवा ते सूत्रधार. भ्रष्टाचारी क्रमांक 1, नानासाहेब गणपतराव मोखडे, वय वर्ष 55 वर्ष, केंद्र नायक, ज्याने पदोन्नतीसाठी 25,000 रुपयाची मागणी केली. भ्रष्टाचारी क्रमांक 2, माणिक शंकरराव वाडेकर, वय 50 वर्ष, शासकीय अधिकारी आहे. ते चांगल्या मोठ्या पगाराचा किंवा मोठ्या आकड्याच्या किंवा मोठ्या रकमेची पगार यांना आहे, तरीही भ्रष्टाचार करतात. बघा, या भ्रष्ट साखळीतील महत्त्वाचा दुवा हे प्रमुख सूत्रधार आहेत. बघा, हे भ्रष्टाचारी क्रमांक 3, ज्ञानोबा बाबूराव लटपटे, वय 45 वर्ष, वरिष्ठ पलटण नायक, ज्याने प्रत्यक्षात हॉटेल रायबा येथे 12,000 रुपयाची लाच स्वीकारली. मित्रांनो, या अगोदर त्यांनी उरलेली रक्कम घेतली आणि नंतर जी बाकीची उरलेली रक्कम आहे ती हॉटेल रायबा या ठिकाणी म्हणजेच 12,000 रुपयाची रक्कम त्यांनी स्वीकारली. संबंधित प्रकरणातील पीडित जवानाच्या तक्रारीवरून भ्रष्टाचार विरोधी पथकाने या ठिकाणी यांच्यावरती सापळा रचला आणि हॉटेल रायबा या ठिकाणी प्रत्यक्षात लाच घेताना ज्ञानोबा बाबूराव लटपटे, वय 45, वरिष्ठ पलटण नायक, ज्यांना प्रत्यक्षात हॉटेल रायबा येथे 12,000 रुपयाची लाच स्वीकारताना त्यांनी पकडलं. त्या चौकशीमध्ये त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचाराचा मुख्य सूत्रधार माणिक शंकरराव वाडेकर, वय वर्ष 50, हा शासकीय अधिकारी आहे. आम्ही तिघांनी मिळून 25,000ची लाच मागितली होती. त्याच्यामध्ये नानासाहेब गणपतराव मोखडे यांनी काही रक्कम घेतलेली आहे आणि उर्वरित रक्कम मी 12,000 रुपये ही हॉटेल रायबा या ठिकाणी घेतलेली आहे. ही रक्कम घेताना रंगे हात या ठिकाणी यांना पकडलेला आहे. जर कुणाच्या मनात जर शंका असेल की या 3 अधिकाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर रंगे हात या 3ही अधिकाऱ्यांना पकडलेला आहे आणि यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली आज अटक केलेली आहे. जमीर बेचकर अमीर बन जाना आसान है, मगर खुददारी की रोटी का मज़ा कुछ और है.
अवघ्या काही हजारांसाठी तुम्ही तुमची निष्ठा विकली. तुमची ही कृती म्हणजे संपूर्ण होमगार्ड दलाच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे. जवानांचे जीवन आणि ऐतिहासिक वारसा. माझ्या जवान बांधवांनो आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांनी ताकीद दिली होती की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. तुम्ही त्याच वर्षाचे पाईक आहात. मला माहीत आहे तुमचे मानधन कमी आहे, कामाचे तास अनिश्चित आहेत, घरची ओढाताण आहे. पण लक्षात ठेवा, गरिबीत जगणे हा गुन्हा नाही, पण इमान विकणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. सत्य असं त्यासी मन केले ग्वाही, मानिलियले नाही बहुमता. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे जग काय म्हणते त्यापेक्षा तुमचे मन काय सांगते हे महत्त्वाचे आहे. या 3 लोकांमुळे स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही आहात म्हणून सण उत्साहात सामान्य माणूस सुखाची झोप घेतो किंवा सण उत्सव हे चांगल्या जोमाने व आनंदाच्या वातावरणात शांततेत व मैत्रीपूर्ण पद्धतीने साजरे होतात. हिंदू मुस्लिम असो किंवा हिंदूंचे सण असो, मुस्लिमांचे सण असो, ख्रिश्चनांचे सण असो, अनेक जाती धर्माचे पंथांच्या लोकांचा हा आपला भारत देश आहे. महाराष्ट्र ही अनेक जाती धर्मांच्या पंथांच्या संतांच्या भूमीने नटलेला आहे. अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. हे कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे पोलीस प्रशासनाची आहे, त्या पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून आपणही आपले कर्तव्य बजावत असतो. हे कर्तव्य बजावत असताना आपण अहोरात्र मेहनत घेतो. 2 पाळ्यामध्ये आपल्याला ड्युटी लागली जाते. दिवसपाळी, रात्रपाळी, ऊन वारा किंवा रात्रीची थंडीची तमा न बाळगता आपण आपलं कर्तव्य निष्काम सेवेने बजावत असतो. आपल्याच या सेवेमुळे आपला समाज किंवा इतर आपले जे बांधव आहेत ते आपले सण शांततेत, प्रेमाने आणि आनंदाने साजरे करतात. उदाहरण झालं तर सध्या शिवजयंतीचं वातावरण आहे, रमजान महिनाही सुरू आहे. शांततेत नमाज पठण सुरू झालं की मिरवणुकाचा आवाज शांत होत आहे. नमाज पठण तिथं चालू असतं. नमाज तिथं शांततेप्रमाणे पार पाडला जातो. हाच तर खरा संदेश आहे एकतेचा, की तुम्ही आम्हाला आदर करा, आम्ही तुमचा आदर करू. गुण्यागोविंदाने हम सब एक हे या भावनेने आपण या ठिकाणी नांदत असतो. आणि आपणही शांततेत आपल्या उपस्थितीमुळे, आपल्या समाजातील उपस्थितीमुळे समाजही शांत आणि सुमार्गाने चालत असतो. कायदेशीर मार्गदर्शन, लीगल अवेअरनेस. अशा भ्रष्ट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रत्येक जवानाला आपले कायदेशीर हक्क माहीत असणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कोणत्याही सरकारी कामासाठी, बदलीसाठी किंवा बढतीसाठी पैसे मागणारा आणि देणारा दोन्हीही व्यक्ती गुन्हेगार आहेत. धिटाईने तक्रार करा. धाडसाने अशा प्रवृत्तीला बळी न पडता त्यांची तक्रार करा. जर कोणी वरिष्ठ तुमच्याकडे पैशाची मागणी करत असेल तर घाबरू नका. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB यांच्या मदतीसाठी सज्ज व्हा आणि त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करा. गोपनीयता. तक्रार करणाऱ्या जवानाचे नाव गुप्त राखले जाते, त्यामुळे तुमच्या नोकरीला कोणत्याही प्रकारचा धोका पोचणार नाही. समाज प्रबोधन आणि कळकळीची विनंती. समाजालाही माझी एक विनंती आहे. एका मासुळीमुळे संपूर्ण तलाव घाण होत नाही. या 3 लोकांमुळे संपूर्ण होमगार्ड दलाकडे संशयाने पाहू नका. कारण
ते आजही तुमच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे आहेत. ज्यांनी चूक केली त्यांना कायदा शिक्षा देईलच, पण जे प्रामाणिक आहेत त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. झाडाला आपण अनेक वेळा दगडे मारतो, पण झाडाला त्या दगडांमुळे खूप वेदना होतात. पर मित्रांनो, आपण तो दगड फळ पाडण्यासाठी मारलेला असतो. झाड आपल्याला रसाळ फळे देतं, कधीही आपल्याला शिवाश्राप देत नाही किंवा कुठलीही घाणेरडी प्रतिक्रिया देत नाही. त्याचप्रमाणे आमचे होमगार्ड जवान आपल्या निष्काम सेवेतून आपल्याला सुमधुर आणि रसाळ सेवा देत असतात. तसेच काही भ्रष्ट लोकांमुळे संस्थेचे पावित्र्य कमी होत नाही. आपण ही कीड साफ करूया आणि पुन्हा एकदा ताटमानाने निस्वार्थीपणे निष्काम सेवा करूया आणि या देशाचा विकास करूया आणि समाजाचं कल्याण करूया. मित्रांनो, आपण कुठल्या ना कुठल्या अंगाने समाजाचं देणं असतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सत्याचा विजय असो. मित्रांनो, मी आपला शतशः आभारी आहे की मला तुम्ही आतापर्यंत ऐकून घेतलं. मी जय चौधरी क्रिएटर या चॅनलचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला शतशः आभारी आहे. मित्रांनो, मीही होमगार्ड दलामध्ये कार्यरत आहे. पुणे शहर पथकामध्ये पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी मी होमगार्ड शिपाई या पदावरती आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी व आपल्या कुटुंबाचा सहभागी होण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या कुटुंबाचे सभासद व्हा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.